नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काहीतरी उणिवा या असतातच. पण त्या उणिवांचं दुःख कवटाळून बसण्यापेक्षा त्यावर मात करत मार्ग काढून आयुष्याचा आनंद घेता येतो हाच बोध देणारी मयुरी चव्हाथे शिंदे यांची ही एक अतिशय सुंदर कथा आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्यासमोर मी सादर करणार आहे. समदुःखी. कोणती भाजी आणलीस ग आई? मेघानं घरात पाऊल टाकताच अन्वीनं तिला प्रश्न विचारला. अनु, तिला बसू दे तर, आत्ताच आली आहे ना ऑफिसमधनं. जा, तू आधी तुझा अभ्यास पूर्ण कर, पळ. शामराव तात्या म्हणजे अन्वीचे आजोबा त्यांनी अन्वीला तिच्या रूममध्ये पळवलं आणि मग स्वतःही तिच्या मागे जात तिचा अभ्यास घ्यायला लागले. रुक्मिणी माई म्हणजे अन्वीची आजी. तिनं मेघाला पाणी आणून दिलं. मेघा फ्रेश झाली, चहा पिऊन थोडा वेळ बसली आणि स्वयंपाक खोलीत शिरली. माई, आजही जवळजवळ सगळा स्वयंपाक केलायस तू, का ग अशी करतेस? थोडा आराम करायचास ना. मेघा ओरडतच बाहेर आली. माई मेथीची भाजी निवडत बसल्या होत्या. अगं असू देत, आपला रोजचाच साधा बेत होता म्हणून केला, नाहीतर तो तुमचा वेस्टर्न पिझ्झा, पास्ता, नूडल्स असं असतं तर मला अडाणीला थोडंच जमणार होतं. तिच्या या बोलण्यानं मेघा आता निरुत्तर झाली आणि मग तिच्यासोबत गप्पा मारत मेथी निवडायला बसली. 10-15 मिनटं झाली असतील आणि अन्वी धावत बाहेर आली. आई, हा सम सांग ना, सॉल्व कसा करायचं ते, अजूनना नाही कळत आहे. आणि हे काय, मेथीची भाजी? प्लीज तू करू नकोस, तू शॉर्टकट घेतेस. आजीला बनवू देत, मस्त डाळ शेंगदाणे टाकून. अन्वी, जास्त बोलतेस तू आजकाल, फटके मिळतील. असं म्हणत मेघानं हात उचलला तसं तात्यांनी तिला मागे घेत म्हटलं, जाऊ दे ग मेघा, लहान आहे ती. तुम्हीच तिला लाडवून ठेवलंय. जीभ बघा कशी चुरू चुरू चालते. ते सगळं सोड, तिचा अभ्यास बघ थोडा. जा. रुक्मी, तू कर भाजी, मी मदत करू का निवडायला? अजिबात नको, पानं फेकून द्याल आणि देठं खाऊ घालाल. यावर सगळेच हसले. मेघा अन्वीचा अभ्यास घेण्यासाठी तर माई पुढच्या जेवणाच्या तयारीसाठी तिथून निघून गेल्या. जयदीपला घरी यायला अजून 1-1.5 तास बाकी होता. संध्याकाळ आणि रात्र या 2 प्रहरांमधला वेळ घरातल्या कर्त्या स्त्रिया स्वतःला कामात नाहीतर मराठी सिरियल्समध्ये व्यस्त ठेवत. तर शामरावांना त्यांच्या भूतकाळात, मागच्या 40-45 वर्षांचा काळ अगदी काल घडल्यासारखा त्यांच्यासमोरून निघून जात असे. शामराव आणि रुक्मिणी यांच्या लग्नाला 5 वर्ष उलटून गेली होती, पण घरात काही पाळणा हल्ला नव्हता. हे बघ श्याम, तुला शेवटचं सांगते, मूल दत्तक वगैरे घ्यायला अजिबात देणार नाही मी तुला. कोण कुठलं पोर मी माझ्या घरात वाढू देणार नाही, त्यापेक्षा दुसऱ्या लग्नाला तयार हो. शामरावांची आई त्यांना ठणकावून सांगत होती. आणि तिलाही मूल नाही झालं तर 3रं लग्न करू आणि मग 4थं? आम्ही दोघे असेच राहू, नकोय आम्हाला मूल आणि काय. हा विषय इथेच संपला. श्यामनेही तेवढ्याच ठामपणे आपल्या आईला सांगितलं. त्यांच्या घरात पुन्हा तो विषय निघालाच नाही. श्यामच्या धाकट्या भावाचं लग्न पार पडलं आणि वर्षातच घरात पाळणा हल्ला. आजीला नातू मिळाला आणि नंतर नातही झाली. घर फुलायला लागलं. धाकट्या जावेनं मात्र रुक्मिणीला तिच्या मुलांपासून दूरच ठेवलं. दोघांच्याही आयुष्यात ममतेचं पारडं रितच राहिलं. त्यांच्या हृदयात असलेली अपार माया फक्त लोकांच्या हेखेखोर स्वभावामुळे कधी पाझरलीच नाही. वर्ष सरत गेली. पुढची पिढीसुद्धा भोवल्यावर चढली आणि आता श्याम आणि रुक्मिणीची खरीखुरी अडचण घरात भासू लागली. पूर्ण आयुष्यच मान खाली घालून जगत असलेल्या रुक्मिणीची आता होणारी अवहेलना सहन न झाल्यानं शामरावांनी स्वतः पिढीजात घराबाहेर राहण्याचा निर्णय घेतला. मोजकीच ठेव सोबत घेऊन त्यांनी वृद्धाश्रम गाठला. पण आयुष्याच्या सरत्या काळात त्या परमेश्वराला दया आली असावी आणि त्या वर्षी मेघा आणि जयदीपची भेट झाली. अजूनही लक्षात आहेत ती प्रश्नोत्तरं. कोणाच्याही आयुष्यात बाणगुळ म्हणून जगायचं नव्हतं म्हणून घर सोडलेल्या त्यांनी पहिल्या क्षणात वृद्धाश्रमात भेटीला आलेल्या त्या दोघांच्या प्रस्तावाला नकार दिला होता. आम्हाला काय पोरं सांभाळायला नेतात? आजकाल केअरटेकर मिळणं फार मुश्किल झालंय हे माहिती आहे. आयुष्यात भेटलेल्या जीवाच्या माणसांनी खूप कडवट बनवलं होतं त्यांना. पण रुक्मिणी अजूनही शांत. नवरा म्हणेल ती पूर्व दिशा, पण तिच्या डोळ्यात वाचलेलं त्यांनी. जाऊयात ना आपण. तरीही खरं मतपरिवर्तन झालं ते जयदीपच्या बोलण्यानं. तात्या, त्याने त्या क्षणालाच त्यांना वडिलांचा दर्जा दिला. आम्ही दोघंही अनाथ आहोत. आईवडिलांचं प्रेम मिळालंच नाही कधी, पण म्हणून माझ्या होणाऱ्या बाळाला आजी आणि आजोबांच्या प्रेमापासून का वंचित ठेवू?
तुम्हाला इथे केअरटेकर मिळत नाही म्हणून नाही घ्यायला आलो मी. जेव्हा इथला रेकॉर्ड चेक केला ना तेव्हा कळलं, तुम्हाला स्वतःचं मूल नाही आणि आम्हाला आमचे आईबाबा. खरं तर जे दुःख आमचं तेच तुमचं. समदुःखी असलेले आपण एकमेकांना नक्कीच समजून घेऊ. आजी आजोबा देत असलेले संस्कार आईबाबा कधीच देऊ शकत नाहीत. तुम्ही एका पिढीहून आमच्यापेक्षा मोठे. संसारातल्या गोष्टी तुम्हीच सांभाळणार. बाळाच्या आगमनाची फक्त चाहूल पुरे. आईपेक्षा जास्त हुरूप आजीलाच. स्वेटर झबली शिवायचा. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आजी आंघोळ घालणार, टिटी लावणार, मऊ खिचडी भरवणार, अंगाई गाऊन झोपवणार. आणि आईबाबा रागवले तर आजोबा पाठीशी घालणार. बाळाला कडेवर घेऊन फिरायला जाणार. कधी लागलं खुपलं तर आजीच्या बटव्यातली दवाच उपयोगी येणार. आम्ही लहानाचे मोठे झालो तात्या, पण या सगळ्या गोष्टी कधी अनुभवल्या नाहीत. आता मित्राच्या तोंडी ऐकल्या तेव्हा वाटलं खूप काही मोठं हिरावून घेतलं देवानं आमच्याकडून. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद हवे असतात हो. आणि मग आम्ही वृद्धाश्रमात येऊन आई वडिलांना घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तिथं उपस्थित असलेल्या चौघांचे डोळे पाणावले. आणि मग काहीच कोणी न बोलता रुक्मिणी आणि शामराव, मेघा आणि जयदीपचे आई वडील झाले. मग पुढे अन्वीचा जन्म झाला आणि कितीतरी वर्षांपासून अपूर्ण राहिलेला चौघांचा संसार खऱ्या अर्थानं फुलला. आजू जेवायला चला, कुठे हरवलात? अन्वीच्या आवाजानं त्यांची तंद्री भंगली. आजू, आज तुमचा टर्न आहे स्टोरी सांगायचा. बरं बाई, सांगेन मी स्टोरी, असं म्हणत ते उठले. जेवणाच्या ताटावर नेहमीसारखाच चिवचिवाट नि गलबलाट होता. खरं श्रोते हो, नाती रक्ताची असणं गरजेचं नसतं. जर भावनांमध्ये ओलावा असेल तर अनोळखी माणसं आणि अनोळखी नातंसुद्धा रक्तापेक्षाही जास्त जीवाचं होतं. तर श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा विचार. तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की आपली कमेंट लिहा. आणि आता सांगायला अतिशय आनंद होतो की रेडिओ जयंतवर आरोग्यम धनसंपदा हा एक नवीन कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आणि या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमाअंतर्गत अष्टांग आरोग्य ही मालिका आम्ही आता सुरू करतो आहोत. अष्टांग आरोग्य या कार्यक्रमामध्ये अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे हे आपल्याला विविध आजारांविषयी सविस्तर माहिती तर देतीलच, पण त्याचबरोबर त्या आजारांवरचे आयुर्वेदातले प्रभावी असे उपचार देखील आपल्याला सविस्तर सांगणार आहेत. तेव्हा जरूर ऐका आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अष्टांग आरोग्य ही मालिका. त्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी आठवणीनं बेल आयकॉनवर क्लिक करा.